नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑलवेज न्यू अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, काल अजून एक प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे जे गुणवत्ता यादी संदर्भात आहे। आणि काल जे नॉर्मलायझेशन पद्धतीने जे मार्क्स मिळालेले आहेत विद्यार्थ्यांना, त्या संदर्भात ही प्रत्येक म्हणजे खूप सारे जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे। तर त्या संदर्भात आज आपण काही माहिती पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ व्यवस्थित पहा, व्हिडिओ स्किप करू नका, अन्यथा तुमच्याकडून काही महत्त्वाची माहिती स्किप होऊ शकते। आणि जर कोणी अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असेल, चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल, तर अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी चॅनल आत्ताच सबस्क्राइब करून त्यासमोरील बेल बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकारची अपडेट ही वेळेवर मिळत राहील। ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ आपण सुरू करूयात। तर या ठिकाणी पहा, हे जे प्रसिद्धीपत्रक आहे, या प्रसिद्धीपत्रकामध्ये हे जे प्रसिद्धीपत्रक आहे यामध्ये हे 5 जानेवारी 2024ला आलेलं आहे। आणि त्यामध्ये महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 गुणवत्ता यादी संदर्भात हे प्रसिद्धीपत्रक आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी पहा, आज दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी उमेदवारांना प्राप्त गुणांवर सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। त्यानुसार जिल्हानिहाय गुणवत्ता यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे। तथापि माननीय सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील पेसा कायदा लागू 17 संवर्गातील सरळ सेवा पदभरती अनुषंगाने दाखल याचिका क्रमांक पेटिशन फॉर स्पेशल लीव टू अपील सी नंबर 22/9/2023 मधील निर्णयास अधीन राहून अनुसूचित क्षेत्र पेसा कायदा लागू असणाऱ्या 13 जिल्ह्यामध्ये निवड यादी तयार करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाचे मान्यतेनंतर करण्यात येईल। ठीक आहे, तर जी पेसा कायदा जो आहे त्या संदर्भात जे आहे त्या काही 13 जिल्ह्यांमध्ये जी निवड यादी तयार जी होणार आहे, त्यासाठी सामान्य प्रशासन विभागाची मान्यता मिळाल्यानंतरच त्याच्या संदर्भात या ठिकाणी निवड यादी तयार होईल। त्याशिवाय उर्वरित 23 जिल्ह्यातील निवड यादी तयार करण्याचे काम नियमानुसार सुरू करण्यात येत आहे। तर जे उर्वरित 23 जिल्हे आहेत त्यांची जी निवड यादी आहे त्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात येत आहे। हे या संदर्भात हे जे आहे प्रसिद्धीपत्रक आहे हे लक्षात असू द्या। ठीक आहे, तर यानंतर जे आता सामान्यीकरण प्रक्रियेनुसार जे मार्क मिळालेले आहेत त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना हे 200पेक्षा जास्त मार्क आलेले आहेत। ठीक आहे, जे आपण जी निवड यादी जी पाहिली, निवड यादी म्हणजेच आपलं जे सामान्यीकरण प्रक्रियेनुसार जेही विद्यार्थ्यांना जेही मार्क्स मिळाले आहेत, त्यामध्ये पाहता असं दिसून आले की 200पेक्षाही काही विद्यार्थ्यांना जास्तीचे मार्क्स मिळालेली आहेत। ठीक आहे, तर ती जी यादी आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी पहा, तर या ठिकाणी तुम्ही या साईटवरती जी mahabhumi.gov.in या साईटवरती गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जिल्हानिहाय ही गुणवत्ता यादी पाहायला मिळेल। हे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन डाउनलोड करून प्रत्येक जिल्ह्याची आपापल्या जिल्ह्याची त्या ठिकाणी तुम्ही ही गुणवत्ता यादी पाहू शकता। ठीक आहे, कारण खूप मोठी यादी आहे, त्यामुळे आपण काय या ठिकाणी घेणार नाही आहोत, कारण त्यामुळे तुमचाही वेळ खूप सारा जातो। त्यामुळे आपापल्या जिल्ह्याची या साईटवरती जाऊन तिथून तुम्ही जर कोणी पाहिली नसेल तर जिल्हानिहाय गुणवत्ता यादी तिथून तुम्ही डाउनलोड करून PDF त्या ठिकाणी पाहू शकता। ठीक आहे, तर अशा प्रकारची ही माहिती होती। त्यामध्ये आपण एक गुणवत्ता यादी थोडीशी पाहूया। या ठिकाणी पहा, ही पुणेची गुणवत्ता यादी आहे, डाउनलोड केलेली आहे, खूप मोठी यादी आहे। त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी आपापल्या जिल्ह्याची डाउनलोड करून त्या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी पार्टिसिपंट ID आहे, त्यानंतर त्याचं नाव आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी अप्लाय केलेलं आहे ते जिल्ह्याचं नाव आहे आणि नॉर्मलाइज झालेला स्कोअर काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे आपापल्या जिल्ह्याची यादी तुम्ही पाहू शकता। त्या ठिकाणी mahabhumi.gov.in वरती जाऊन तुम्ही तिथून तुमच्या जिल्ह्याची जीही यादी असेल ती डाउनलोड करून त्या ठिकाणी तुम्ही ती पाहू शकता। ठीक आहे, तर अशा प्रकारची एक अपडेट होती। येथून पुढे ज्यावेळेस गुणवत्ता यादी येईल त्या संदर्भातही आपण पुढील व्हिडिओमध्ये माहिती घेऊयात। ठीक आहे, तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व मित्रांना शेअर करा आणि जर तुमच्या मनात काही क्युरी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करून विचारू शकता। ठीक आहे, चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद।